वर्धा जिले के सावंगी पुलिस थाना क्षेत्र के अंतर्गत आने वाले रोठा शिवार में एक 12 वर्षीय नाबालिग लड़की की हत्या का सनसनीखेज मामला सामने आया है। इस घटना से पूरे वर्धा जिले में हड़कंप मच गया है और नागरिकों में डर, दुख और भारी आक्रोश का माहौल है। घटना की जानकारी मिलते ही पुलिस ने तुरंत मौके पर पहुंचकर जांच तेज कर दी है। प्राथमिक जानकारी के अनुसार पीड़ित लड़की 15 जुलाई को जिला परिषद स्कूल से घर लौटने के बाद कपड़े बदलने गई थी। उसके बाद इस बीच पुलिस ने बताया कि लड़की के कपड़े चारे कुटार के कमरे में फेंकी हुई हालत में मिले। प्राथमिक अनुमान जताया जा रहा है कि ये घटना शाम करीब 6 बजे के आसपास हुई। इसके अलावा पुलिस ने प्राथमिक संदेह व्यक्त किया है कि लड़की के साथ यौन उत्पीड़न, दुष्कर्म करने के बाद उसकी हत्या की गई है। हालांकि इस पर अंतिम निष्कर्ष मेडिकल और फोरेंसिक रिपोर्ट आने के बाद ही साफ हो पाएगा। घटना की खबर मिलते ही पुलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, स्थानीय अपराध शाखा LCB के अधिकारी, सावंगी पुलिस और फोरेंसिक टीम तुरंत घटनास्थल पर पहुंची। पुलिस ने मौका मुआयना कर महत्वपूर्ण सबूत इकट्ठा किए हैं और अलग अलग पहलुओं से मामले की जांच की जा रही है। 3 आरोपी को पुलिस ने कब्जे में लिया। तलाश के लिए विशेष टीमें तैनात की गई हैं और इलाके के हर संभावित सुराग को खंगाला जा रहा है। इस हृदय विदारक घटना से वर्धा जिले में गुस्से की लहर दौड़ गई है। स्थानीय नागरिकों द्वारा आरोपी को तुरंत गिरफ्तार कर कड़ी से कड़ी सजा देने की मांग की जा रही है। इस बीच पुलिस ने नागरिकों से अफवाहों पर ध्यान न देने की अपील की है और स्पष्ट किया है कि जांच पूरी होने के बाद ही आधिकारिक जानकारी साझा की जाएगी। वर्धा से योगेश लखोटी की रिपोर्ट। परिसरामध्ये एका मुलीची दगडाने ठेचून हत्या घडल्याची घटना समोर आली। काय नेमकी घटना आहे, काय नेमका तपास होतो? काल संध्याकाळी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटनाची माहिती पोलिसांना मिळाली होती। रोठा गावामध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये त्याचे शेतामध्ये स्थित त्याच्याच घरामध्ये मिळाला होता। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ घटनास्थळाचे निरीक्षण करून तपास सुरू केला। या संदर्भात मयत मुलीचे आईचे फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), कलम 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा गंभीर लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO इस्राचे अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे। या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, LCB आणि उपविभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहे। तांत्रिक तपासासाठी 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहे। तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे। त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे। सर, यामध्ये मुलीची हत्या करण्याच्या अगोदर तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप मुलीच्या आईने केलेला आहे। प्राथमिकदृष्ट्या तुम्हाला देखील कपडे कुटाराच्या रूममध्ये मिळून आले। काय नेमकं वाटते, यामध्ये अत्याचार मुलीवर झाला असं वाटते? या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर FIRमध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे। यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल। सर, किती लोकांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि किती लोकांवर संशय पोलिसांचा जातोय प्राथमिक तपासानुसार? सध्या 3 लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। ताब्यात किती घेतलं? 3 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। हा प्रकार काही नशेच्या याच्यामध्ये झाला आहे असं वाटतंय? सध्या तसा काही तपासामध्ये सध्या तरी निष्पन्न झाला नाही, पण सध्या तपास सुरू आहे। जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला अपडेट करता येईल। सर, ती दगडाने ठेचून हत्या असं? यस, तिथे दगड पण मिळालेला आहे आणि ते दगडाने ठेचून हत्या झाली असं सध्या तरी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होते। ताब्यात घेतलेले आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत की वय आहेत? नाही, ते सध्या माहिती थोडी नाही देता येईल। सध्या एकदा तपास त्यामध्ये काय निष्कर्ष निघतो त्यावर आम्ही माहिती देऊ तुम्हाला। सर, ती जी मुलगी दररोज शाळेत जायची, शाळेतून परत येताना मॅडम राहायची असं ते बोललं जातं आहे, त्यामध्ये कालच्या दिवसाला काय नेमकं प्राथमिक तपासात पुढे आलं? सध्या आमचा तपास सुरू आहे। तपास एकदा काही निष्कर्ष निघाला किंवा त्यामध्ये काही आम्हाला निष्कर्ष काढता आला त्याबद्दल माहिती देत आहे। शॉर्ट में हिंदी में
ओके सर एकदम